कुठे? अरे हां, हे फूल बघा मित्रांनो कसं मस्त आहे. फुलामध्ये फूल एकदम मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण निघालो आहे आपल्या गावाकडे. आज बरेच दिवसांनी हा ब्लॉग येत आहे. तर आता वाजले आहेत बरोबर 6 वाजले आहेत. आपण आता निघूया. कोण कोण दादा येत आहे तर दादा आपल्याला पिकअप करणार आहे येथून आणि मग दादा आपल्याला घेऊन जाणार गावी. तर आपण आता सरळ भेटू गाडीमध्ये. खाली तो आला आहे, उभा आहे, वाट बघतोय आपली. तर 6 वाजलेत बरोबर सकाळचे. चला आता बॅग उचलून मी खाली भेटतो. आजोबा आपल्याला ड्रॉप बघा उठलेत सकाळी बिचारे. दादा खाली आले त्याची वाढ होती. जाताना गार पण लागते. दादा आला आहे. पहिले सगळ्यांना बसवून घेऊया. आता आपण नारळ वगैरे मस्त फोडलं आहे बघा. सकाळी व्ह्यू बघा काय आला आहे. आता वाजले आहेत 6:30. आता आम्ही इथे आलो आहे घनसोलीला पेट्रोल पंपला. बघू जरा पेट्रोल वगैरे फुल करून घेऊ. टँक म्हणजे आता समजेल आपल्याला किती आहे. हे आपला नेहमीचा पेट्रोल पंप. ऑफिसची आठवण आली. तर आपण आता थांबलो आहे. एक ब्रेक केला. आता बघा 7:55 या ऑलमोस्ट 8 वाजलेत आता. आता आपण इकडे जरा आलो आहे गोल्डन ढाब्याला. थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ. मग आपला प्रवास चालू करू कंटिन्यू. कारण सकाळी पहाटे उठल्यापासून काय खाल्लं नव्हतं. आता काहीतरी खाऊन घेऊ. बघ बाईक बघ जबरदस्त कोणाची आहे. आता वाजले 9:30 बरोबर. आपण आता पोचलो आहे. कुठे पोचलो आहे आता? नागोठणेला आता पोचलो. बाहेर बघा पावसाचं वातावरण दिसतंय आता पूर्ण. होप्सो आता तिथे जाईपर्यंत पाऊस नको पडू दे. रोड तर एकदम स्मूथ होते पण इकडे थोडंसं जाम दिसतंय. एक गिरण गावाला लोक शेतातून भात काढतात ना, ते इथे मशीनमध्ये पहिले घोडायचे. पोहे आहेत ना ते कसे आहेत आता ते 45 रुपये किलो आहेत आणि ते 60 रुपये किलो आहेत. कुठं आणि हे एक आहे बेडू काय व्हिडिओ काही देते बघ. केवढा आहे बघ तो. पकड दादा. आता आम्ही आलेलो जरा पोहे घ्यायला. आता पोहे घेऊ आणि मग जाऊ आता परत. आमची झाली आता बघा पोह्यांची शॉपिंग झाली आहे. दादा पण घेऊन फिरतोय. आम्ही पण बरेच आहेत. बरीच शॉपिंग केली पोह्यांची. आता जातो गाड्या वगैरे. जरा ॲक्च्युली एक्सप्रेस हायवे आहे ना त्यामुळे जरा बघून चालावं लागतं. गाडी आपली तिथे पार्क केली आहे. थोडेसे नातेवाईक वगैरे होते ना
तिथे भेटून आता आम्ही निघू आपल्या देवदर्शनाला, पुढे कंटिन्यू करू. आता आलोच आहे तर बोललो सगळे देव मंदिरं वगैरे सगळं फिरून घेऊया. तर मित्रांनो आपण आता आलो आहे इथे कडाप्याच्या मंदिरमध्ये. जिथे रोड किती वर्षाने आलो इथे आपलं ग्रामदैवत. इथेच पुढे आपलं जे गाव आहे शिरवली म्हणून. आता इथे बघा तुम्हाला मंदिर दाखवतो. तिथे आपण पार्किंग केली आहे, तिथून एंट्रन्स आहे. मंदिर बघा. आता सगळं बदललं आहे ॲक्च्युली मंदिरचं परिसर. हे बघा इकडे पूर्ण तर स्टेजचं वगैरे पण केलं आहे वाटतं. अरे बापरे, इथे बघा पर्यटक किती आले. बघा दर्शन झाले आपले सगळे, पत्रिका वगैरे ठेवली तर पाऊस बघा केवढा आला. चांगलाच आलाय पाऊस. आता पाऊस थांबला की पटकन इकडून निघूया, कारण दुसरी पण 2-3 गावं आहेत तिथे पण आपल्याला जायचं आहे. तर आता पाऊस थोडा थांबला आहे तर आपण आता निघूया शिरवलीकडे. लगेच बघा पटकन ऊन पडलं. तर सगळे निघालो आम्ही. तर हे बघा हे आपलं शंकर महाराजांचं जागृत देवस्थान आहे. हे बघा आपले नंदी महाराज. आणि बघा कसं छान मंदिर आहे बघा. आता आपण खाली जात नाही कारण पाय खूपच ओले आहेत. लांबूनच दर्शन घेतो गणपती बाप्पांचं. हे बघा खूप छान मंदिर आहे. सावकाशा इथे मार्बल आहे. खूप मस्त प्रसन्न वातावरण आहे इथे. त्यांचं ग्रामदेवते बघा तिथे ते मंदिर आहे बरोबर इथे. तर चला आपण आता पाऊस थांबला तसं निघू आपल्या शिरवली गावाकडे. बघा आपण आता आलो आहे आपल्या शिरवली गावाकडे. कुठे आहे का आई? इकडे आतमध्ये आहे ना? हा तर मी येते बरोबर. हो तू नाही सांग त्याला दादाला. सरळ जायचं आहे की इकडे? हा भैरवनाथाच्या तिथे नेते ना. कुठे आतमध्ये जायचंय? नाही नाही सरळ चल ना. सरळ ती बाई आहे ना. हा. सरळ चल. चल सरळ. आजीला माहिती आहे बरोबर, तिथे आपल्याला सांगते आता गाईड करतायत. चला आपली आजी बरोबर नाही ना. पुढे कुठं नाही नाही इथे थांबवायचं आहे आपल्याला. ते मंदिर आहे. हा हे भैरव मंदिर. हे मंदिर. हा इथेच लावतो वळवून लावू. हा हे मंदिर. ठेव इथे गाडी. तर हे बघा हे आहे आपलं भैरवनाथाचं मंदिर शिरवली. आता आपण एका ठिकाणी जात आहोत. चला आता आपल्याला आई गाईड करणार बरोबर सगळं, कारण ही एकटीच आलेली आहे इथे. पाऊस चालूच आहे. ॲक्च्युली आमचं गावच आहे पण ते कोण सध्या राहत नाही त्यामुळे रूम असंच बंद पडलं आहे. आता आपण एकाकडे जात आहोत त्यांच्या घरी आपले देव जे ठेवलेले आहेत.
बघा इकडे सगळं पूर्ण गावचा रस्ता. खाली बघा मम्मी. काका कुत्रा आहे तू बघा. तो काय नाही करत. चल चल, तो आधी तो झालाय कुत्रा. हे आई इकडे पाळू खेळण्याचं काय समजलं नाही. चल चल आई ये चल. दसऱ्यात आल्या हो. दसऱ्यात आल्या हो. हे आपले आता जे घरचे देव आहेत ते आहे. त्यांची जागा बघायची. आमचं गायकवाड पण तसंच आहे. हा मग मला बोललो मला नाही कधी मी पोचते आणि वहिनीला विचारते. नाही नाही आपण एकच आहोत. एकच आहो ना. साबण एकच आहोत. तर आपण आता बघा आलो आहे भैरवनाथाच्या मंदिर. मंदिर बघा किती शांत सुंदर मंदिर आहे. गावची मंदिर अशी शांत असतात. ते बघा हे आपले देव आहेत भैरवनाथ. आपलं आता मस्त दर्शन झालं. शिरवलीमध्ये सगळं आपण बघितलं, समजून घेतलं की काय काय आहे. पुढे आता आपण येऊच इथे. पहिलं आता बरेच काळानंतर आलेलो ॲक्च्युली, त्यामुळे आता 7-8 वर्षानंतर समजलं पण नाही. थोडंसं वेळ गेला शोधायला घर, पण फायनली भेटलं. तर आता आपण रिटर्न जात आहे माणगावला. तिथे काहीतरी लंच वगैरे करू आणि मग आपण जाऊ गोवेलीला मम्मीच्या गावी. तर आपण भेटू सरळ आता गोवेलीला. मध्ये आता कुठेच नाही थांबणार. लंच करून डायरेक्ट जाणार. तर हे बघा आता आपल्याला गुरांची क्रॉसिंग लागली आहे. तुझ्या मोबाईलवरून जरा फोन लाव ना. हां थांब ना जरा. अरे फोन ते करतायत सारखे पण कट होतोय ना. 2 मिनिटं थांब ना. मम्मी आमची आहे की नाही थांबत, ऐकतच नाही. चुप रे. तसंच खरं करते. नाही तर ते फोन तुझा इथे. अरे नाही लागत आहे तर रेंज अरे नाही तुझा आहे. जिओ आहे ना बेटू. अरे हो पण आहे जिओ आहे तर नाही लागत आहे सांगतोय. आपण आता थोड्याच वेळात पोचू आपल्या गोवेलीला. आता वाजलेत बरोबर 5:30 वाजले. खूप दमलोय प्रवास. कोणतं हे बघा जीर्णोद्धार मंदिर सुंदर बांधलंय. ते वातावरण गावी बघा पूर्ण शांत वातावरण आहे आणि पाऊस पण आता पडल्यासारखं वाटतं. एकदम हिरवेगार आणि थंडगार असं झालंय वातावरण. तर थोड्याच वेळात आपण घरी भेटू. इथे काय रोड्स का दाखवण्यासारखे नाहीत. आता गाव जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्या गावचं एंट्रन्स आहे. हे बघा हा ST स्टँड. किती वर्षांनी आलो मित्रांनो. हे बघा कोणतरी शेकोटी लावली आहे. दूध आहे. हे बघा काकांकडे ना चिक्कूची झाडं होती, आहेत अजून पण. खूप जुन्या आठवणी आहे सगळ्या. चिक्कू लागलेले असायचे, आंबे पण. हा रोड बघा डायरेक्ट आपल्या घराकडे जातो. चालेल. आता किती
किती वर्ष येते आणि किती वर्ष नाही. मित्रांनो बघा आता किती वर्षांनी येतो आपण गावी. हे बघा हे खालचं मंदिर काळभैरवाचं सगळं किती डेव्हलप झालंय बघा. इथे तबेला होता ना, तो हे केला वाटतं, तोडून टाकला वाटतं ना. इकडे अरे हा पूर्ण आता हे केलं, हे लोकांनी पुढे जाम आलं. हे पहिले हे एवढं नव्हतं ना. अरे इथे पूर्ण तुटलंय वगैरे हे. नमस्कार. हे बघा हे आपलं घर आहे. आई गाडी आणली ती कुठं ठेवली? ते खाली लावली. इथे इथे ठेवा. हे बघा हे आपल्या गावचं घर. हे अण्णा गेल्यानंतर बापरे बरेच दिवसांनी. हे बघा मित्रांनो इथे आपलं देवस्थान होतं. इथे अण्णा उभे असायचे, सकाळी आरती वगैरे आम्ही बघायचो. खूप लहानपण असं वाटतं ते आपल्या सोबत नाही आहेत. त्यांच्या आठवणी इथेच असायची. सकाळी ते आरती बेल वारायचे. हे घड्याळ पण एक होतं, ते घड्याळ बंद पडलं. घड्याळ अरे भाऊ नाही ऐका येत. हा जाऊ दे. घड्याळ मोठं हा काय ते नाही, ते आता नवीन आणलंय त्याने दादाने. तिला ती म्हणून छोटी मला वाला गप्प हवं. बसायला. मिक्स वाला घेऊया आपण. मिक्स वाला मी सोला आहे माझे शाबक. चेक्स मध्ये घेऊया आपण. तू घे तिकडं. आम्ही देते घेऊन तुला. हा हा हा. तर मित्रांनो आता बघा आमचं मस्तपैकी जेवण झालं आहे. आता झोपायची वेळ झाली, कारण उद्या सकाळी परत लवकर उठून आपल्याला जायचं आहे, दुसरीकडे जायचं आहे एक स्पॉटला, आणि मग पुढे आपल्या घराकडे जायचं आहे. कारण बरीचशी कामं आहेत, थोडीशी बाहेर आहे. तर हे बघा ना, या घराची एवढी सुंदर सुंदर आठवणी आहेत. इथे ते अण्णा पूजा करायचे, आरती करायचे. इथे ते घड्याळ होतं, टंग टंग टंग. इथे मोठं घड्याळ होतं. बरेचसे इथे ते बसून जेवायचे. असं कळतच नाही की ते आता आपल्यासोबत नाही आहेत, पण असं जाणवते की प्रत्येक क्षण ते आपल्यासोबत आहेत. ते आपल्यांचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत. खूप मस्त. आणि आता सॅड पण वाटतंय आणि इमोशनल पण झालो आहे मी, पण ठीक आहे. आशीर्वाद आहे त्यांचा आपल्या पाठी. आणि त्यांचा फोटो असं बघा ना, एकदम वेगळंच वाटतं. आणि मी पहिल्यांदा आलो ॲक्च्युली तेच हे झाल्यानंतर. पण असं मला वाटतच नाही. असं वाटतं की ते कुठेतरी गेलेत आणि येतीलच थोड्याच वेळात. असं असतं ॲक्च्युली. चल ठीक आहे. आता वाजले आहेत बरोबर 8:30 झाले ते बघा. झोपायचा टाईम झाला आहे आता. इथे गावी म्हणजे 8:30 म्हणजे झोपलंच पाहिजे. आता फटाफट झोपू आम्ही. कारण सकाळी उठून देवाची ओटी वगैरे भरायची आहे, वरती नारळ द्यायचा आहे देवाला देवळात. ते पण मी तुम्हाला दाखवतो मंदिर. बाकी सगळं मस्त झालं, जेवण वगैरे छानपैकी झालं. प्रवास पण हा मस्त झाला. आता दमलो इतकं की झोप येते सरळ. तर आपण आता सरळ झोपूया. भेटू आपण उद्या सकाळी. हे आहे आपलं किचन. इथे आपलं जेवण वगैरे मस्त घरगुती पद्धतीने, सुगंधी जेवण एकदम चुलीवरचं. खूप आठवणी आहेत या किचनमध्ये पण. कधी लहानपणी यायचो आम्ही सगळे. आणि हे छोटंसं आपलं
बाथरूम टाईप आहे मस्त. आता जातो आम्ही वरच्या मंदिरात. तर नमस्कार मित्रांनो, हा आहे डे 2. रात्री मस्त झोप लागली. आता सकाळी आमचं वाजलेत बघा 9 वाजले. आता निघायचा टाईम झाला आहे. तर पहिलं विचार केलं की थोडं मंदिरात वगैरे जाऊन येऊ वरच्या देवळात. हे बघा ही पायवाट बघा कशी छोटी. ती गुरं वगैरे इथून जातात. तुम्हाला आता बॅकयार्ड दाखवतो. तर हे बघा, हे आहे ना पहिलं पूर्ण इथे झाडं लावलेली, सगळी मिरचीची झाडं सगळी. हे बघा, हे आपलं घर आहे आणि इथे मम्मी पूर्ण ती मिरचीची झाडं वगैरे होती ना, इथे सगळं ते तोडलं. आता बघा अण्णांनी सगळं इकडे लावून ठेवलेलं. हे आपलंच आहे सगळं. माळाची झाडं आहेत. कसे काय खाली नंतर मग इकडे लक्ष गेलं, इकडे पण येत आहे. हे बघा, हे पूर्ण ते तोडलं. ते कधीच दादा, तू नंतर आलास ना, पण गेला नसेल मग. हां गंमतच झाली इथे पूर्ण. हे बघा, हे पूर्ण पायवाट आहे. हे मंदिराकडे जाते. गवतं वगैरे बघ किती. ते गवतं बघा. आता कोण वस्ती कमी झाली आहे ना गावात, माणसं पण नाहीत कोण, त्यामुळे आता बघा इथे रोड्स पण आता बघा माणसं नाहीत. तर इथे माकडं वगैरे पण खालपर्यंत ते येतात. हे धान्य दुकान, सरकार मान्य धान्य दुकान. हे ॲक्च्युली हा रोड आहे ना खालपर्यंत जातो. हा रोड बघा, हा खालपर्यंत जातो. पण आता कुठून आहे रे दादा? इथूनच. हे पण इथून आहे ना शॉर्टकट. चल मम्मी बोलली पायऱ्यांच्या इथून जावं. बघा किती सुंदर. अरे तोच रस्ता आहे. हे बघा, हे मंदिर आहे आपलं. ही पाण्याची टाकी आहे इथे. पहिले काय ना खूप आधी वॉशरूम्स वगैरे जेव्हा नव्हते तेव्हा सगळेजण इथे यायचे. पूर्ण असं वरती जंगलात वगैरे. बापरे. हां हे बघा, हे जे आहे ना खूप जुनं मंदिर आहे. याचे एंट्रन्स बघा. इथे पूर्ण जंगल. आम्ही आहे ना कधी येऊ तेव्हा जाऊ असं जंगलात आतमध्ये. आता बघा इथे खूप खेळायचो. इथे वरतीपर्यंत चढायचो आम्ही. तू बोलते पायऱ्या आहेत. हे डायरेक्ट त्या लोकांनी पूर्ण बंदच करून टाकलं ना. पायऱ्या आहेत ना, हे पायऱ्या आहेत. त्या डायरेक्ट तिकडे खाली निघतात ना. किती बदल झालाय सगळ्या गावात. चला आपण आता मंदिरमध्ये जाऊ. त्या माणसं नाहीत ना. हे बघा, आपले अण्णा खजिनदार होते. हे बघा, देऊळ आहे.
ड्युअल कलरमध्ये. फक्त तुम्हाला इथेच भेटतील. हे बघा, दिसला? सुंदर एकदम ड्युअल कलरमध्ये, वेगळंच. जसं मी तुम्हाला त्या मालवणला दाखवलेलं तसं. हे बघा, गणपती बाप्पाचं मंदिर आपलं. चला आता पाया पडू आणि आपण प्रसाद दाखवून रिटर्न घराकडे जाऊ. चला. खूप इकडे चेंजेस खूप झाले तिथे. आम्ही यायचो तेव्हा खूप बदलाव. मंदिर तसं आहे तसंच आहे. तर देवाला पण फूल ठेवूया. तर हे बघा, इथे आता आपण आलो आहे काळभैरव मंदिर, जीर्णोद्धार काळभैरव मंदिर. घरं बघा काय जबरदस्त आहेत ना इथे. हे बघा, हे मंदिर आहे. एंट्रन्स बंद असतं जेव्हा पाहिजे तेवढं उघडतात. बघा, सुंदर. मंदिर बघा काय प्रसन्न वाटतं. देवांचे आशीर्वाद घ्या. हे बघा, सर्वात पहिले आहेत आपले महादेव, नंदी महाराज, नवलाई, पावनाई, काळकाई, आपले काळभैरव, जोगेश्वरी, सोमजाई, वाघजाई, झोलाई आणि आपले गुराखी. सुंदर एकदम प्रसन्न वाटतं ना, शांत. मंदिर बघा ना काय मस्त आहे. काय डेव्हलप केलं आहे लोकांनी मंदिर बघा. रात्री पण एवढं लाईटिंग वगैरे होतं ना. आम्ही तिथून बघत होतो घरापासून, तर एवढं मस्त वाटलं. बोललो सकाळी जाऊया पहिलं इथे. तर आपलं छानपैकी दर्शन झालं. आता आपण जाऊ मुंबईकडे. आता कुठेच थांबायचं नाही, स्टॉप नाही घ्यायचं. आई आहे आपली, ती पिकअप करू तिला आणि आपण सरळ जाऊ मुंबईकडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुण्यात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बी हॅपी अँड लिव्ह युअर ओन ड्रीम्स मित्रांनो. एन्जॉय करा, सुट्टीमध्ये फिरत राहा. हेच आयुष्य आहे. चला बाय बाय. बघा पूर्ण जंगल. छोटे चतुर असतात ना ते खाली आले की म्हणजे पाऊस जातो. ओके. पाऊस गेला ना की ते यायला लागतात खाली. हे बघायचे